आता आवर्ती दशांशाचा गुणाकार कसा सोडायचा बघा. तर आवर्ती म्हणजे काय, तर एका अंकाची पुनरावृत्ती परत परत होणे. आणि असं जर उदाहरण आलं तर त्याचा गुणाकार कसा करायचा, बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, भागाकार कसा करायचा ते कन्सेप्ट बघायचा. तर या ठिकाणी आपण याचा गुणाकार कसा करायचा, तर प्रथम याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊ आणि नंतर गुणाकार करू. 1. आता याच्या डोक्यावर 2 आहे. दशांशाच्या डाव्या बाजूची जी संख्या असते ती पूर्ण असते, तर दशांशाच्या उजव्या बाजूची जी संख्या असते ती अपूर्ण असते. लक्षात आलं. याच्या डोक्यावर आवर्ती म्हणजे 2 ची आवर्ती होत चालली. लक्षात आलं. मग आपण मांडला आता 1 पूर्णांक 2 छेद एका अंकावर आवर्ती आहे म्हणून 1 वेळा 9, एका अंकावर आवर्ती म्हणून 1 वेळा 9 ही मांडणी केली आहे. गुणिले 1 पूर्णांक, सेम इथं पण तसंच आहे, 2/9, इथं पण एक अंकावर एक आवर्ती. आता परत काय करणार, तर याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला व्यवहार्य अपूर्णांकामध्ये आणायचं आणि नंतर गुणाकार करायचा. मग 9 × 9, 9 आणि 2 किती झालं, 11/9 गुणिले 9 × 9, 9 आणि 2 किती झाले, 11/9. आता अपूर्णांकाच्या गुणाकाराचा नियम काय, समोरील अंकाचा सरळ गुणाकार म्हणजे सरळ सरळ गुणाकार होईल याचा याचा आणि याचा म्हणजे 11 11 आणि 9 9 झालं उत्तर. जर कटत असेल तर कटवायचं, लहान रूप करायचं. याला 9 न जातो पण वरती जाणार नाही, खाली 3 न पण जातो, इथं 3 न जात नाही, याला भाग कटणार नाही कुठल्या संख्येनं, म्हणून पांढरे उत्तर तुमचे बस.